सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा दौरा संपन्न। महाविजय संकल्प सभा मिरज येथे आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी ते बोलत होते। पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, दीपक बाबा शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढग, माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे, युवा नेते सुशांत खाडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार गीता मुदळकर, नवप्रसारण न्यूज, सांगली। जे बसले सगळे आदरणीय माननीय सन्माननीय आहेत। सगळे ह्या देशात ह्या तालुक्याचा ह्या सांगली जिल्ह्याचा एक गर्क म्हटलं तर हे बसलेले समोरचे सगळे लोक आहेत। आपले एक विकसित भारतचं विजन घेऊन चाललेले मोदी साहेब असतील, गडकरी साहेब असतील, बाकी सर्व टीम असतील, देवेंद्र भाऊ असतील, बाकी सगळी टीम त्या टीमच्या माध्यमातून काम करत असताना 10 वर्ष काका इथं काम करत असताना निश्चित विकासाची गंगा इथं केंद्रातून आणली दिली। गडकरी साहेबांचा पाठपुरावा केला असेल, मोदी साहेबांचा पाठपुरावा केला असेल, बाकी मंत्र्यांचा पाठपुरावा, पण जे अंतर ते जिल्ह्यामध्ये तिने आणायचा निश्चितच प्रयत्न केला। आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना ही काळाची गरज आहे की ह्यावेळी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं हे देशासाठी पोषक आहे, देशासाठी उपयुक्त आहे, हेच मला आपल्याला सांगायचं आहे। का पाहिजे? देश सुरक्षित पाहिजे, माता बहिणी सुरक्षित पाहिजे, उद्योग सुरक्षित पाहिजे, उद्योग आले पाहिजे, जवानांना काम मिळालं पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदी साहेब हे परत पंतप्रधान होणं ही काळाची गरज आहे। आता देश सुरक्षित म्हणल्यानंतर बघितले की मागल्या पंतप्रधान जे अतिरेकी झाले, अतिरेकी पकडले, अतिरेकी पुन्हा दमदाटी केली, पाकिस्तानवाल्यांनी पाकिस्तान परत अतिरेकी सोडून दिली। पण मोदी साहेबांनी तसं नाही केलं। जर वाकड्या नजरेने बघा तर घरात येऊन ठोकू असं त्यांनी म्हटलं। आज परिस्थिती जगाच्या पातळीची परिस्थिती आणि मोदी साहेबांचं जे प्रेशर आहे, प्रेमाने केलेलं तयार प्रेशर हे जग मानतं। आणि मोदी साहेबांसाठी आज कुठल्याही देशामध्ये आज जल्लोषानं स्वागत होतं। पहिला कधी पंतप्रधान येत होता, जात होता, कुठल्या विमानाने येतोय, कुठल्या विमानाने जातो काय समजत नव्हतं। पण आज कुठल्या देशात जायचं एक विजन झालं, साहेब निघाले म्हटले की त्या देशामध्ये जल्लोष होतो। असा पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदी साहेब आपल्याला भेटले आणि आपल्याला गर्व आहे साहेब। आम्ही गर्वाने सांगतो की आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला गर्व वाटतो। आणि हा दृष्टिकोन काम करत असताना काँग्रेसची राजवट कशी गेली, 40 वर्षी उमेदवार बोलत नाही, पुन्हा टीका मी करत नाही आज, कारण आपण सगळे समजदार सगळे आहात, ज्ञानी आहात, उच्च शिक्षित आहात सगळे, आपण कोणावर टीका करणार नाही। पण देशासाठी, मोदी साहेबांसाठी आणि आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी मोदींना मतदान करायचं, म्हणजे कमळाचं बटन दाबायचं, काकांना मतदान करायचं। काका ज्यावेळी पार्लमेंटला जातील त्यावेळेला मोदी साहेबांचा ठराव पास व्हायची वेळ येईल, त्यावेळी काकांचा हात वर जाईल आणि मोदी साहेबांचा हात बळकट करेल। त्यासाठी आपल्याला काकांना मतदान करायचं आहे। एवढंच मी आपल्याला सांगतो। 7 तारखेला आज जसं सकाळी लवकर उठून इथं कार्यक्रमाला तुम्ही आला, तसं सकाळी लवकर उठा आणि पहिलं मतदान करा। उन्हाचा तडाखा आहे आणि त्यामुळे ऊन जास्त आहे, त्यामुळे सकाळी आज उठलो तसं 7 तारखेला आपल्या भारत मातेसाठी, मोदी साहेबांसाठी, गडकरी साहेबांसाठी आणि संजय काकासाठी आणि आपल्या कमळासाठी आपण सकाळी लवकर उठून मतदान करावं, एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो। जय जर घडवायचा असेल तर संजय काकांच्या रूपाने एक चांगला उमेदवार या मतदारसंघातून होता। मी कालच्या भाषणात सांगितलं की हे सगळे म्हैसाळ, टेंभू हे सगळे तुमचे प्रकल्प पूर्ण झाले, हे जरी पैसे मी दिले असले, जरी देवेंद्रजींनी मदत केली असली, तरी हे सगळे प्रकल्प पूर्ण होण्याचं कारण जर काही असेल तर संजय काकांनी माझ्या घरी 200 चक्रा मारल्या। मी 1-2 वेळा नाही होत नाही, कसं होईल, नाही म्हणे झालंच पाहिजे, काही का तुम्ही म्हटलं की, आणि मी पैसे दिले। टेंभूळ, म्हैसाळ सगळ्या दुष्काळी भागात पाणी पोचलं, त्याचं श्रेय कोणाला असेल तर संजय काका। नॅशनल हायवे झाले एवढे, आता मी तर पहिले तर 14 पट वाढले तुमच्या जिल्ह्यात, 14 पट। जर संजय काका निवडून नसते आले आणि मी मंत्री झालो नसतो तर वाढलेच ते। पण एक गोष्ट केली, याचा श्रेय मलाही नाही आहे आणि संजय काकालाही नाही आहे। याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला। तुम्ही संजय काकांना निवडून दिलं, भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं, एनडीएला निवडून दिलं,
म्हणून मोदी प्रधानमंत्री झाले आणि मोदी प्रधानमंत्री झाले म्हणून मी मंत्री झालो आणि मी मंत्री झालो म्हणून तुमचे रस्तेही झाले आणि पाण्याच्या योजनाही झाल्या आणि तुमच्या जीवनात सुख आलं. याचं कारण तुम्ही योग्य निर्णय केला म्हणून. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.